नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे जी के 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड नवीन जाहिरात कधी? तर असा प्रश्न आपल्याला का पडलाय? कारण की शेवटी जाहिरात आली होती ती म्हणजे 2023 मध्ये आणि आता सध्या या ठिकाणी न्यूज पेपरमध्ये बातमी आलेली आहे की आरोग्य विभागातील जागा रिक्त आहेत. म्हणजे आरोग्य विभागातील जागा रिक्त आहे, पण अजून देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. शेवटची भरती 2023च्या जाहिरातीमध्ये झाली होती आणि त्या ठिकाणी गट क आणि गट ड च्या जागा भरण्यात आलेल्या होत्या. यापूर्वीही आपल्याला माहित आहे 2018 झाले, 19 झाले, जी भरती काढण्यात आली होती 19 मध्ये, ती समोर पुढे ढकलता रद्द करण्यात आली आणि ऐन 4 ते 5 वर्षानंतर 2023 ची भरती या ठिकाणी गट क ची, गट ड ची कंप्लीट झालेली आहे. पण तरी देखील अजून बऱ्याच जागा रिक्त आहेत. याबाबत वारंवार आपल्याकडे अपडेट येत असते. आता पहा ती माहिती काय आलेली आहे समोर. इथे तुम्ही पाहू शकता की आरोग्य विभागातील 13,370 जागा, या ठिकाणी पहा 13,370 जागा अद्याप रिक्त आहेत आणि स्पर्धा परीक्षार्थींची नाराजी. नाराजी असणं साहजिकच आहे, कारण की एक जो विभाग आहे तो गेली सलग भरती होणे आवश्यक आहे. एक तर भरती नियमितपणे होत नाही. दुसरं म्हणजे ज्यावेळी भरती केल्या जाते त्यावेळी जागा देखील पूर्ण ह्या भरल्या जात नाहीत. जेवढ्या काही रिक्त जागा आहेत त्या पूर्ण भरण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण बऱ्याच डिपार्टमेंटच्या जागा बऱ्याच रिक्त असून देखील या ठिकाणी भरती होताना आपल्याला दिसत नाही. इथे पहा, सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड प्रवर्गाच्या 13,370 जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त जागांना मंजुरी मिळूनही ही पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून ही पदे भरण्याची मागणी होत आहे. आता ती साहजिकच आहे मागणी होणं, कारण की विद्यार्थी तयारी करत आहेत आणि जर जाहिरात येत नसेल तर मग तयारी करण्याचा काय अर्थ? नंतर पहा, कोरोनानंतर विभागात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. या विभागात अनेक पदे रिक्त असल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडलेला आहे. ज्याचं चिन्ह आपण काही ठिकाणी पाहिलेलं आहे. काही सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे, तिथं त्या ठिकाणी कर्मचारी अजून मिळालेले नाही. गट क, गट ड अंतर्गत जरी जागा भरल्या गेल्या, तरी काही मोजक्या 1-1, 2-2, 1-1, 2-2 अशा पद्धतीच्या जागा त्यांना मिळालेल्या आहेत आणि तिथे मनुष्यबळाची कमतरता आपल्याला दिसून येते. त्यांच्याकडून मागणी केली जात आहे. 2021 मध्ये पेपरफुटी प्रकरणामुळे 11,000 पदांची भरती रद्द करण्यात आली होती आणि 2024 मध्ये घेण्यात आली. 45,409 पदे भरण्याची मंजुरी असताना एकूण पदे पहा किती मंजूर होती, तर 45,409. आतापर्यंत केवळ फक्त 32,039 पदे भरली आहेत. गट क, गट ड संवर्गासाठी 13,370 रिक्त पदे अद्यापही रिक्तच असून लवकरात लवकर ती भरावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आपल्याला दिसते. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 2024 तर आता जात आहे, पण 2025 मध्ये आपल्याला जाहिरात येण्याची दाट शक्यता दिसते. जर याचा आपण पाठलाग करत राहिलो तर नक्कीच आपल्याला जाहिरात दिसेल सार्वजनिक आरोग्य विभागाची. कारण की परीक्षा देणारे विद्यार्थीही तयार आहेत आणि डिपार्टमेंटला देखील मनुष्यबळाची त्या ठिकाणी गरज आहे. कारण की अव्यवस्था तिथे होताना आपल्याला दिसते. तर तुम्हाला काय वाटते की भरती ही 2025 मध्ये यायला हवी का यामध्ये आणखी जागा रिक्त होऊ देऊन आणखी मोठ्या प्रमाणावर भरती घेतल्या गेली पाहिजे? ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता.